नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आली आहे रीमा सदाशिव अमरापूरकर. आणि आत्ता पॉडकास्टच्या आधीच आम्ही थोडंसं बोलत होतो त्यावेळेस तिचं पॉडकास्ट आहे हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण इतर अनेक गोष्टी ती करते आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. तर आपण एक पहिल्या 5-10 मिनिटात एक तुझी बॅकग्राऊंड थोडीशी लोकांना देऊ, की ती लोकांना माहिती नाही. म्हणजे फिल्म मेकिंग राईट. किंवा NFAI मध्ये तू जे हो. काही काम केलंयस, करेक्ट. तर तिथपासून आपण छोटी सुरुवात करूया. शुअर. सो सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार. आणि हो, मी पॉडकास्ट करते आणि युजली मी पॉडकास्टवर लोकांना इन्व्हाइट करते इंटरव्ह्यूज घ्यायला. राईट. ही पहिलीच वेळ आहे की जिथे कोणीतरी मला इन्व्हाइट केलेलं आहे पॉडकास्टमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी. त्याच्यामुळे सोहम मी खूप बडबड करणार आहे, कारण मला कोणीच विचारत नाहीत रे प्रश्न, मीच सगळ्यांना विचारत असते. सो येस. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर. सो सगळ्यात आधी तर मी MA इकॉनॉमिक्स केलं पुण्यात, जी आपली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे तिथून. त्याच्यानंतर मी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून फिल्म मेकिंग केलं. आय वर्कड ऑन अ फिल्म कॉल्ड क्लॅश ऑफ टायटन्स. त्याच्यानंतर मी भारतात आले. मी रवी चोप्रांना बाबुल या फिल्मवर असिस्ट केलं, इंदर कुमारना धमाल या फिल्मवर असिस्ट केलं, आणि मग मी माझे स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलं, ज्याच्या अंडर मी बऱ्याच NGO फिल्म्स, फीचर फिल्म्स वगैरे वगैरे केल्या. त्याच्यात जननी नावाची जी माझी शॉर्ट फिल्म होती ती 2010 साली कान्समध्ये स्क्रीन झाली. कान्स फिल्म फेस्टिवल, 63rd कान्स फिल्म फेस्टिवल. सो दॅट टाइम आय वॉक द रेड कार्पेट, आणि ती Nice. मराठीतली पहिलं कंटेंट होतं जे कान्समध्ये स्क्रीन केलं गेलं. सो दॅट वॉज अमेझिंग. आणि ॲक्च्युली त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की आता भाषा हे काही रिस्ट्रिक्शन राहिलेलंच नाही. करेक्ट करेक्ट. तुम्ही कोणत्याही भाषेत एक्सप्रेस करू शकता आणि यू कॅन रीच द वर्ल्ड. राईट. त्याच्यानंतर लग्न झालं, मुलगी लहान होती, म्हणून काहीतरी रेग्युलर एक हे पाहिजे, म्हणून मी पुण्याला आपल्या नॅशनल फिल्म आर्काईव्हमध्ये आय वॉज वर्किंग ॲज अ फिल्म एक्सपर्ट, कन्सल्टंट फिल्म एक्सपर्ट. आणि त्यावेळेला आय गॉट अकॅडमी स्कॉलरशिप, आणि आय एम अन अकॅडमी सर्टिफाईड फिल्म प्रिझर्वेशनिस्ट. म्हणजे फिल्म प्रिझर्वेशनिस्ट म्हणजे बेसिकली पूर्वी जे आपल्या रिळांचे फिल्म्स असायच्या, ॲनालॉग फिल्म्स आपण ज्याला म्हणतो, ते ना वेदरमुळे, टेम्परेचर फ्लक्च्युएशनमुळे त्यांच्यावर परिणाम होतो, केमिकल रिॲक्शन्स होतात. राईट. सो त्या कशा वाचवायच्या आणि त्यांच्यावर कमीत कमी परिणाम होईल अशा पद्धतीने कशा स्टोअर करायच्या, ह्याचं बेसिकली ट्रेनिंग घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन आणि ह्याच्यामध्ये मला पॉडकास्ट सापडला आणि मग मी सुटले. मी पॉडकास्टच्याच सध्या प्रेमात आहे आत्तापर्यंत. आता हा माझा 6वा पॉडकास्ट आहे. वेगवेगळ्या विषयांवर जे पॉडकास्ट केलेत त्याच्यात बायोस्कोप हा गोष्टींचा पॉडकास्ट आहे, मनाचा पॉडकास्ट आहे विच इज मोर अबाउट REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. सो मी आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी आम्ही दोघं मिळून तो केला होता. त्याचा सीझन 1 झालेला आहे. आणि असे बरेच पॉडकास्ट केलेले आहेत. आणि सध्या प्रायमरीली मी मुक्काम पोस्ट मनोरंजन हा आपले मराठी इंडस्ट्री, एंटरटेनमेंट इंडस्ट्री याच्याशी रिलेटेड जी मराठी माणसं आहेत त्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम मी करते होस्ट. सो आय होप दॅट वॉज ब्रीफ एनफ फॉर यू. हो. नाही, पण आता त्याच्यातनं भरपूर प्रश्न पण डोक्यात यायला लागले माझ्या. ओके. सो आता एवढे पॉडकास्ट तू केलेले आहेत, तर हल्ली प्रश्न खूप पडायला लागले. एक तर चांगलं झालं की लोकांना पॉडकास्ट म्हणजे काय हे माहिती झालं गेल्या वर्षभरामध्ये. बरोबर. किंवा आता पॉडकास्ट म्हणजे काय हा प्रश्न कमी वेळा विचारतात लोक. खरं. आणि हळूहळू मला पण पॉडकास्ट करायचा आहे असे प्रश्न जास्त यायला लागले. बरोबर. तर मला असं वाटतंय की एवढ्या तुझ्या नंबर ऑफ शोजमुळे, इतक्या लोकांच्या इंटरॅक्शनमुळे आणि एक ऑडिओ मीडियम बरोबर कम्फर्टेबल झाल्यामुळे तुझे काही लर्निंग्स असतील अबाउट स्टार्टिंग अ पॉडकास्ट, तर ते तू शेअर कर आमच्याबरोबर. नक्कीच नक्कीच नक्कीच. आय वुड लव्ह टू डू दॅट. सगळ्यात आधी ना ज्या वेळेला लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला फिल्म्स बनवायच्यात, त्यावेळेला मी जे त्यांना स्टँडर्ड उत्तर देते ना तेच इथेही लागू पडतं असं मला वाटतं. की हो, हे माध्यम आहे, हे प्रभावी माध्यम आहे, ह्याच्यात कॉन्टेंट तयार करायला काही फार पैसा लागतो असं नाहीये.
लोक ऐकतात, हे हं. ऑडिओ मीडियम असल्यामुळे खूप पर्सनल आहे वगैरे हं. वगैरे सगळं मान्य आहे. हं. तुम्हाला आवडतं, तुमच्याकडे बोलायला काहीतरी आहे, हे राईट, नक्की. राईट. पण डू यू हॅव द नॅक फॉर इट? म्हणजे तुमच्यामध्ये ते आहे का, हे आधी ओळखून घ्या. राईट. नाहीतर तुम्ही एखादा पॉडकास्ट सुरू केला आणि जर पुस्तक वाचल्यासारखं तुम्ही ते वाचायला लागलात किंवा एकदम रफ प्लेन ह्याच्यात तुम्ही वाचायला लागलात, राईट. तर लोक ऐकणार नाहीयेत, कारण Correct. त्यांच्याकडे इतर 10,000 ऑप्शन्स आहेत. सो सगळ्यात आधी डू यू हॅव इट इन यू, की तुम्हाला ती नॅक आहे का, की तुम्ही बोलताना लोकांना कसं तुम्ही त्यांचं अटेन्शन म्हणा किंवा त्यांचं लक्ष वेधून कसं ठेवणार आहात, Correct. ग्रास्प, स्वतःच्या आवाजाच्या ग्रास्पमध्ये त्यांना कसं ठेवणार आहात, बरोबर. हे आहे का. आणि जर ते नसेल तर ते शिकता येतं. देर इज नो म्हणजे असं हार्ड अँड फास्ट नाही की तुम्हाला आयदर ते येतं किंवा येत नाही, असं नाहीये. राईट. लकीली ही कला अशी आहे की जी शिकता येते. ओके, सो ते एक महत्वाचं आहे. आणि दुसरं, तुम्हाला जरी बोलावंसं वाटत असलं तरी तो विषय लोकांना ऐकायला आवडेल का, करेक्ट. हा एक महत्वाचा विषय असतो. कारण Right. बऱ्याचदा काय होतं, नाहीतर रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून लोक डिस्करेज होतात करेक्ट. आणि मग सोडून देतात. येस. सो द रिस्पॉन्स मिळाला नाही हा जो फॅक्टर आहे, असं आपण म्हणूया की त्याचं थ्रेशोल्ड कसा जज करायचा, कशा याने विचारतोय सांगतो. की 20 एपिसोड केले ओके, आणि तुम्हाला पाहिजे तेवढे लिसन्स, व्ह्यूज मिळाले नाहीत, तर 21वा करायचा का? दॅट इज माय क्वेश्चन. तर तुझ्या एक्सपिरियन्सनुसार किती वेळ देणं गरजेचं आहे पॉडकास्टला टू जज की हा शो चालतोय की नाही? हे बघ, ह्याच्यामध्ये ना 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात आधी, तुम्हाला ज्या विषयावर बोलायचं आहे त्याचे तुम्ही किती भाग करू शकता. प्रत्येक भागाची पहिल्या भागातून दुसऱ्या भागात जाताना, जसं आम्ही फिल्मच्या बाबतीत म्हणतो की वन सीन शुड लीड टू द नेक्स्ट सीन, तसंच एक भाग तुमचा पुढच्या भागात घेऊन जातोय का तुम्हाला त्या विषयातल्या, आणि ती कपॅसिटी त्या विषयात आहे का, लोकांना ते प्रत्येक भागामध्ये इंटरेस्ट वाटावा अशी. नाहीतर तुम्ही तो प्रेझेंट अशा पद्धतीने करू शकता का की लोकांना तो इंटरेस्ट वाटेल. राईट. सो एक तर ते तुम्ही तपासायला पाहिजे. जर त्या विषयाचा जीवच 10 भागांचा असेल आणि तुम्ही म्हणालात नाही रिस्पॉन्स यायला मला 20 एपिसोड तरी लागतील, असं म्हणून जर तुम्ही 20 एपिसोड केले तर त्याला काही अर्थ नाहीये. बरोबर. ठीक आहे. आता सुद्धा जेव्हा मी सेलेब्सच्या मुलाखती घेते, एखाद्या मुलाखतीला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे ती व्यक्ती काही खूप नोन असेलच असंही नाही, तरीही खूप सुंदर रिस्पॉन्स मिळतो. आणि एखादी खूप वेल नोन व्यक्ती असेल तर तिच्याला मिळतच नाही रिस्पॉन्स, तुम्ही काहीही करा. त्याच्यामुळे थ्रेशोल्ड म्हणा, असं काही आपल्याला डिफाईन नाही करता येत. एखादा शो किंवा एखादा फील असतो शोचा, कारण हे ऑडिओ मीडियम असल्यामुळे व्हिज्युअल आपण लोकांना देत नाही आहोत. फील, जो त्यांना फील येतो ऐकत असताना, तो फील आयदर त्यांना आवडतो किंवा आवडत नाही. इट इज अ सिम्पल एज दॅट. आणि ज्या वेळेला तुम्ही ते तयार करता, तेव्हा तुम्ही जेव्हा परत ते ऐकता, आपण प्रत्येक जण आपापल्या क्रिएशनच्या प्रेमातच असतो, हे जरी मान्य केलं तरी एक मध्ये काळ जाऊ देऊन त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते ऐकता, तेव्हा त्याच्यातल्या त्रुटी तुमच्या लक्षात येतात. आणि काही त्रुटी असतात ज्या आपल्याला सुधारता येतात, काही त्रुटी असतात विच आर अनफॉरगिवेबल, त्या तुम्ही नाही हे करू शकत. राईट. सो अशा वेळेला सेल्फ इव्हॅल्युएशन इज द बेस्ट इव्हॅल्युएशन. दुसरं कारण याच्यामधलं असं मी म्हणतेय की दिस मार्केट इज अपकमिंग, सो यू कॅनॉट रिअली प्रेडिक्ट. की आता युट्यूबमध्ये आपण म्हणू शकतो की बाबा 1000 व्ह्यू आले, 1,500 व्ह्यू आले, म्हणजे 1,500 लोकांपर्यंत हे पोहोचलं, त्यांनी ऐकलं. बरोबर. सो आता ते परिमाण तयार झालंय युट्यूबचं इतक्या वर्षांनंतर. पॉडकास्टच्या बाबतीत स्पेशली जेव्हा आपण लोकल लँग्वेजेस, मराठी असो, भोजपुरी असो, गुजराती असो, अजून हे मार्केट तेवढं मॅच्युअर नाहीये. आत्ताशी ते होतंय हळूहळू मॅच्युअर. आणि कारण या क्षेत्राकडे जे वळलेले प्रेक्षक आहेत किंवा ऑडियन्सेस आहेत, ते जास्त तरुण कॅटेगरीतले असल्यामुळे जे आपण ट्रेडिशनली ऑडिओमध्ये कंटेंट ऐकत आलेलो आहोत, आकाशवाणीवरचं किंवा इव्हन FM वरचं मी म्हणते, ते चालेलच याची काही खात्री नाहीये. सो एक्सपेरिमेंट्स करत राहणं आवश्यक आहे. एखादा फॉर्मॅट क्लिक होतो, एखादा होत नाही. राईट. त्याचा लोकांना उपयोग होत असेल तर तो डेफिनेटली क्लिक होतो. म्हणजे मनाच्या पॉडकास्ट जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा मेंटल हेल्थवरचा अशा प्रकारचा हा पहिला पॉडकास्ट होता. याच्यामध्ये काय होतं, काउन्सिलिंग होतं का? नाही. याच्यामध्ये काय होतं
तर एक काका आणि एक पुतणी गप्पा मारतायत. Right. कशाबद्दल गप्पा मारतायत तो? मनाबद्दल मारतायत. मन म्हणजे काय इथपासून आम्ही ती सुरुवात केलेली होती Right. आणि राईट अप टू शेवटी की आपण सेल्फ ऍक्च्युअलायझेशन ज्याला म्हणतो ते कसं आपण अचीव्ह करू शकतो, Right. इथपर्यंत हा 60 भागांचा प्रवास होता. मला सुरुवातीला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता की आपण हे शिकवतोय यार लोकांना. लोक म्हणतील खूप ही preachy कोण होऊ आली. नये. हा, खूप प्रीची होऊ नये. एक दुसरं, हे सगळं लिटरेचरमध्ये अवेलेबल आहे. लोक का ऐकतील, का ऐकावं त्यांनी. Right. पण ते आम्ही इतकं इंटरेस्टिंगली आणि ऑफकोर्स डॉक्टर आनंद नाडकर्णी बोलत होते त्याच्यामध्ये. सो आनंद काकाची वाणी आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे इतकं ओघवतं आणि एंटरटेनिंग सुद्धा असतं Yes. की इट बिकेम एंटरटेनिंग. आणि म्हणजे आमचे रेफरन्सेस त्याच्यामध्ये तयार झाले जे आता ऑडियन्सेसला पण माहिती आहेत. Right. सो एखादी एक्सपेरिमेंट ही आपल्याला करूनच बघावी लागते. सो तू जे म्हणतोयस ना थ्रेशहोल्ड, असा काही थ्रेशहोल्ड आपल्याला डिफाईन नाही करता येत. Right. आता बायोस्कोप जो आहे माझ्या गोष्टींचा आहे, तर 50 गोष्टी झाल्या तोपर्यंत मला माहिती नव्हतं किती लोक ऐकतायत नाही आहेत वगैरे वगैरे. Right. सो माझ्याकडे हा काहीच फीडबॅक नसल्यामुळे मी 50 गोष्टींनंतर थांबवलं की अजून किती करायचं. बरोबर. आय रिपीट, अजून किती करायचं. 50 गोष्टी वाचल्या, अजून जर मला तसा रिस्पॉन्स येत नसेल, पण मग त्या थांबल्यानंतर 5-7 आठवड्यानंतर रिस्पॉन्स यायला लागला की पुढची गोष्ट अजून का नाही आली, हे का नाही. सो लोक Right. ऐकत असतात. Right. आणि त्यात होतं कसं की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जेव्हा तुमचा कंटेंट असतो तेव्हा त्या सगळ्याचं एकत्रीकरण करून तुमच्याकडे डेटा येतोच असंही नाही. येस, ऍब्सोल्युटली. आणि ते अजून नवीन आहे म्हणजे पॉडकास्टसाठी. खूपच नवीन आहे. कारण अनालिटिक्स मध्ये पण ना मध्ये मी एक सहज मज्जा म्हणून एक आपल्याला एक्सेल शीट मिळते डेली लिसन्सची. तर 2021 मध्ये मी चालू केलं होतं पॉडकास्ट. 141 दिवस वगैरे असे होते की ज्याच्यात 0 लोकांनी ऐकलं होतं. ऐक, किती फ्रस्ट्रेशन आलं असेल. नाही, पण मला सांगायचा मुद्दा हा आहे की त्या 0 कडे पाहून जर का मी पुढचा एपिसोड केला नसता तर आज 70 पर्यंत आपण पोहोचलो नसतो. नक्कीच. बी एका वर्षात जेवढे व्ह्यूज मिळाले किंवा लिसन्स मिळाले पॉडकास्टच्या ह्यानी त्याच्यापेक्षा जास्त मला हल्ली महिन्याला मिळतात. सो हा अपवर्ड ट्रेंड पण पाहण्यासारखा आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की असे दिवस असणार आहेत की जिथे तुमचं कोणी त्या दिवशी ऐकणार नाहीये. नक्कीच. आणि दुसरं ज्या वेळेला आता सोहमनी जसं सांगितलं की ऑडिओ आपलं हे मीडियम असं आहे ना की जर एखादा प्रेक्षक किंवा श्रोता तुमचं ऐकायला लागला की तो तुमचा लॉयल लिस्नर होतो. एक्झॅक्टली. येस. की जसं आपण सिंगर्सचं किंवा फॉर एक्झाम्पल पुलंचं ऑडिओ हे आहेत किंवा वपूंच्या आहेत त्या वारंवार ऐकल्या जातात. करेक्ट. राईट. कारण ते एक पर्सनल कनेक्शन होतं. सो एकदा ते झालं की तो अपवर्ड ट्रेंड हा नक्की आहे. कारण तुम्ही त्याच्या कानात जेव्हा तुम्ही एखाद्याच्या सांगता तेव्हा ते मनापर्यंत पोहोचतं. राईट. सो त्याच्यामुळे लोकांनी डेफिनेटली प्रयत्न सोडू नयेत. पण ऑफकोर्स स्वतःला जज करत राहणं किंवा स्वतःची परीक्षा घेत राहणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. आणि किती लोक ऐकतायत याच्याही पेक्षा त्याचं पॅरामीटर हे तुम्ही जेव्हा तुमचं कॉन्टेंट 2 महिन्यांनी ऐकता तेव्हा तुम्हाला ते कसं वाटतं हे असावं असं मला वाटतं. राईट. त्याच्यामुळे स्वतःचं कॉन्टेंट स्वतः ऐकत राहणं आणि ते इम्प्रूव्ह करत राहणं. येस. आणि एका एपिसोडपेक्षा जर नेक्स्ट एपिसोड तुमचा वरचढ होत असेल तर कंटिन्यू. करेक्ट. ऍब्सोल्युटली राईट. याच्यामध्ये आता जेव्हा रेकॉर्डिंग टाइम आपण पकडतो कुठल्याही एपिसोडचा तर तो मे बी 40 मिनिटं 1 तास असतो. पुढे मागे 10-15 मिनिटं स्पिल ओव्हर. बरोबर. पण याच्या मागे एक बरीच मेहनत असते. म्हणजे एक एपिसोड जेव्हा तुम्ही ऐकता हे मी लिस्नरसाठी सांगतोय की त्याच्यामध्ये तयारी खूप असते. तर ती तयारी एकतर तुझ्या पॉडकास्ट बरोबर किंवा पॉडकास्ट विषयी तू कशी करतेस ते सांग. आणि 4-5 शोज झाल्यामुळे त्याच्यात काय काय एव्होल्युशन होत गेलं किंवा त्याच्यात बदल कसा झाला प्रोसेसेसमध्ये तर तेही थोडंसं लिस्नर्सना ऐकायला आवडेल. नक्कीच. मला पण सांगायला आवडेल. कारण मी म्हटलं तसं ज्या वेळेला मी ते सुरू केलं ना तेव्हा काही गाईड नव्हता माझ्याकडे. मी स्वतःच ती प्रोसेस सुरू केली. आणि मुलाखत घेणं म्हणजे मी हे ओपनली सांगते आता की आम्ही मे बी माझ्या बॅकग्राऊंडमुळे असेल किंवा हे असेल पण मुलाखत घेणं हे आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही थोडंसं कमीपणाचं मानतो की अरे वो अभी इंटरव्ह्यू लेने लगी क्या सबका.
ओके, असं हे होतं. पण मला मी आधी बायोस्कोपनी सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये गोष्टी वाचायच्या होत्या, अभिवाचन होतं. त्याच्यामुळे ते माझंच हे होतं की एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, मग त्याला म्युझिक कसं द्यायचं. मग तो शुभम जोशी म्हणून नाशिकचा मुलगा आहे, तो म्युझिक द्यायला लागला. फार सुंदर म्युझिक दिलेलं आहे त्यांनी बऱ्याच गोष्टींना. आधी रोहन ठकार म्युझिक करायचा. असं मग त्याच्यातून आम्ही इव्हॉल्व्ह होत गेलो की म्युझिकची लेवल किती पाहिजे, प्रत्येक ठिकाणी पाहिजेच का नको वगैरे. सो ते जसं मी आधीच्या ह्याच्यात पण म्हटलं की एका एपिसोडपेक्षा तुमचा जर पुढचा एपिसोड सरस असेल तर यू आर ऑन अ गुड पाथ. सिमिलरली मुलाखतींच्या बाबतीत, सो मी जेव्हा पहिला मुलाखतींचा कार्यक्रम सुरू केला, तो बदल पेरणारी माणसं हा होता. आणि मी काय केलं, थोडीशी चापलुसी केली, म्हणजे की मी ज्या व्यक्तीबरोबर मी बोलायला कम्फर्टेबल आहे ना, अशा व्यक्तीपासून सुरुवात केली. सो मी पहिली मुलाखत घेतली उमा कुलकर्णींची, आणि आमची ती मुलाखत जवळजवळ 1.5 तासाची झाली. तर उमाताईंबरोबर गप्पा मारणं हा माझा खूप लहानपणापासूनचा शौक. त्याच्यामुळे तुला नवीन काही नव्हतं. पण काय मुद्दे आपण कव्हर करणार आहोत हे आम्ही दोघींनी टेंटेटिव्हली बोललेलं होतं, आणि ते आम्ही केलं. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर प्राजक्ता वढावकर, गिरीश कुलकर्णी, स्नेहालयचा, आनंद काका, हे सगळे बऱ्यापैकी ओळखीची माणसं, अच्युत गोडबोले वगैरे ही बऱ्यापैकी ओळखीची माणसं होती. आणि मी त्यावेळेला स्वतःला असं ओपन फील्ड दिलेलं होतं की विषयातून सुचणारे प्रश्न, समोरची व्यक्ती जे बोलते त्याच्यातून सुचणारे प्रश्न हे आपण घेऊ आणि विल गो ऑन. कारण त्याला आमचं लिमिट नव्हतं. आम्ही 1 तासापर्यंतचा वेळ ठेवलेला होता की अप टू 1 hour हे जाऊ शकतं, कारण हे चेंज मेकर्स आहेत. ते काही सेलेब्स नाही आहेत किंवा त्यांना असा इंडस्ट्री एक्सपिरियन्स नाहीये की हे थोडक्यात एवढ्याच शब्दात बोलायचं वगैरे, बाईट द्यायचं नाहीये. हा, एक्झॅक्टली. सो म्हणून आम्ही त्याला वेळ ठेवलेला होता. पण नंतर ज्या वेळेला मी सोलकरी सुरू केलं आणि सुबोध भावेची मी पहिली मुलाखत घेतली. आता सुबोधला पण मी बरीच वर्ष ओळखतेय, बरोबर, पण त्यावेळेला माझ्यावर हे प्रेशर होतं की नाही, आपल्याला 35 ते 40 मिनिटात हे संपवायचंय, कारण तेवढाच तो इंटरेस्ट राहतो. मग अशा वेळेला सुबोध मला म्हणाला, मला आधी सांग. म्हणलं नाही सुबोध, मी तुला ऐन वेळेला विचारणार आहे. पण आदल्या दिवशी रात्री मला इतकं टेन्शन आलं, कारण बिकॉज इट इज सुबोध भावे, बरीच लोक ते ऐकणार एवढं नक्की. सो मग आपण कुठेही म्हणजे असा बहकत जाऊ नये तो इंटरव्ह्यू. बरोबर. अशा दृष्टीने मग मी प्रश्न काढायला सुरुवात केली. मग लक्षात आलं, रे यार, फक्त प्रश्न विचारूनही उपयोग नाही, आपण काहीतरी फन सेगमेंट्स घातल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. मग थोड्या फन सेगमेंट्स घातल्या वगैरे वगैरे. सो आता ज्या वेळेला मी मुक्काम पोस्ट मनोरंजनसाठी करते, त्यावेळेला बऱ्यापैकी हे ऑर्गनाइज्ड असतं, कारण आयडिया ब्रूस तर्फे मला सर्व सपोर्ट दिला जातो. बरोबर. की आय हॅव अ प्रोड्युसर जो ते रेकॉर्डिंग आणि हे आधी नाही तर मीच सगळं करत होतो. बरोबर, राईट. पण ते अरेंज रेकॉर्डिंग, स्टुडिओ असतो. बऱ्याचदा तर लॉकडाऊनमध्ये मुलाखती आम्ही ऑन झूम घेतलेल्या होत्या. बरोबर. आणि त्याचं प्रोसेसिंग करून ते पब्लिश केलेल्या होत्या. पण आता सगळं फिजिकली होतं, त्याच्यामुळे वी आर मोर ऑर्गनाइज्ड. सो सेगमेंट्स कशा असाव्यात, किती प्रश्नांनंतर एक सेगमेंट यावी वगैरे, हे टेक्निक आता आम्ही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. सो दॅट इज हाऊ थिंग्स हॅव इव्हॉल्व्ड. आणि मोर इम्पॉर्टंटली अनदर क्वेश्चन जे मला बरेच जण विचारतात की तू तुझे गेस्ट कसे सिलेक्ट करतेस. हा, सो त्याच्यामधलं एक असतं की एक तर ट्रेंडी ऑफकोर्स करावेच सिलेक्ट, कारण दे हॅव द सोशल मीडिया रीच, आणि मग तो आपोआप तुम्हाला पण इनडायरेक्टली ट्रान्सलेट होतो तुमच्या रीच मध्ये. पण मोर इम्पॉर्टंटली अशा व्यक्ती सिलेक्ट करा की ज्यांच्याशी तुम्हाला बोलावंसं वाटतंय. तुम्ही त्यांना ओळखत असा किंवा ओळखत नसाल, इट डझंट मॅटर. पण अशी व्यक्ती की जिला तुम्ही बरेच दिवस ऑब्झर्व करताय, जिचं काम तुम्ही बघताय आणि जिला प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला, अशी माणसं तुम्ही सिलेक्ट करा. म्हणजे काय होतं की आपोआप, नाहीतर जनरली जे मुलाखतीत प्रश्न विचारले जातात आपण तेच जाऊन विचारतो आणि मग त्याला काही मजा नसते. राईट. सो जेव्हा आता फॉर एक्झाम्पल पॉला आणि सारंग यांची जेव्हा मी व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल मुलाखत घेतली, त्यावेळेला माझ्या डोक्यात हे इतकं पक्क होतं की यार, मला सारंगला विचारायचं आहे की युजली कॅनेडियन बायको मिळाल्यावर लोक कॅनडाला जाऊन सेटल होतात, तू भारतात काय करतोय. ओके. सो अशा तिलाही घेऊन आला. एक्झॅक्टली, तिला घेऊन आला आणि तिला इथली केली. म्हणजे आय डोंट नो की हाऊ टू रिॲक्ट टू इट, बट या, सो ॲज अ कपल
त्यांच्या बाबतीतले खूप प्रश्न होते माझ्याकडे, जे युजली कोणी त्यांना विचारलेले नव्हते. सगळ्यांना जे प्रश्न पडायचे ते भाडीपाबद्दल, सिरीज बद्दल, ह्याच्याबद्दल. सो असे प्रश्न शोधा की जे वेगळे आहेत, की जे सहसा कोणी विचारत नाही. ऑफकोर्स रिसर्च त्या माणसाचा करावाच लागतो आपल्याला. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो दॅट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट लर्निंग. आणि टेक्निक आपल्याला आपली ती मग सापडत जाते. येस. म्हणजे आता जेव्हा मी गेस्ट बघते तेव्हा ऑफकोर्स माझा जो प्रोड्युसर आहे, हे आहेत, ते मला गाईड करतात की आपल्याला आता अशा प्रकारची व्यक्ती पाहिजे किंवा हे. बट आय ट्राय टू गेट पीपल की जे खूप एक्सपोज नाहीयेत मेक सेन्स आणि पण दे आर पॉप्युलर येस असे. सो देन इट मेक्स, मला पण मजा येते मग. आणि गेस्ट सिलेक्शनचा मला पण काही लोकांनी विचारला हा प्रश्न की कसे काय सिलेक्ट करतोस किंवा ते कसे अरेंज होतात, असा एक शब्द असतो. तर बऱ्याचदा ना काय होतं, एकतर सगळ्यांची शेड्यूल जमवणं थोडंसं अवघड पडतं. त्यामुळे रॅन्डम कधी कधी आठवड्यात 3 पण एपिसोड शेड्यूल होतात. अगदी अगदी. तर आता मध्ये माझा एक एपिसोड नंबर आता आठवत नाही, पण अमृता धोंगडे जस्ट बिग बॉस मधनं बाहेर आलेली आणि त्याच्याशी मी आधी बोललो होतो. बिग बॉसला जायच्या आधी माझ्या दुसऱ्या कामासाठी आमची ओळख झाली होती. बरोबर. आणि ती टॉप 5 मध्ये वगैरे पोहोचली. म्हणलं अरे भारी आहे वगैरे असं. आणि मी एक जनरल इथे रेकॉर्डिंगला यायच्या आधी तिला एक फोन केला की काय म्हणते. म्हणे अरे काय म्हणतो, मस्त मस्त, बरं आहे बरं आहे. म्हणलं येतेस का पॉडकास्ट वरती. जनरल टाकला मी, मला काही डोक्यात नव्हतं. तरी म्हणले हा येते ना, मला 2 दिवसात आहे वेळ. तर मग मी विचार करायला लागलो की माझा आहे मंगळवार मार्केटिंग, ज्याच्यात मी स्टार्टअप ग्रोथ याविषयी बोलतोय किंवा ओव्हरऑल मीडिया कसं वापरायचं. म्हणलं आता बिग बॉस सेलिब्रिटी किंवा टॉप फायनलिस्ट, आपला काही सेलिब्रिटी इंटरव्ह्यू नाही. तर मग आय स्टार्टेड थिंकिंग की काय टर्न करायचं की ज्यांनी, म्हणजे तू जे मगाशी म्हणत होतेस की काय प्रश्न विचारायचे. आणि सहज मला 100 दिवस बिग बॉसचे इक्विव्हॅलंट टू स्टार्टअप हे सुचलं. आणि मग तो बेसिकली सगळा एपिसोड तसा आहे की यू हॅव टू पोझिशन युअर सेल्फ इन सर्टन वे. घरामध्ये जे मार्केट फीडबॅक येतोय ते म्हणजे तुमचे नॉमिनेशन येतंय. करेक्ट. आणि मग एक आठवडा तुम्ही पुढे पुढे जाताय. दॅट इज हाऊ अ स्टार्टअप जर्नी इज. बरोबर. तर तो छान टर्न झाला त्याच्यामध्ये आणि मग त्याचाही खूप मस्त रिस्पॉन्स होता. कारण तुझा पॉडकास्ट चांगला वेल प्रोड्युस्ड पॉडकास्ट आहे. म्हणजे त्याच्यात म्युझिक आहे, सेगमेंट्स आहेत. तर ऍक्च्युअल रेकॉर्डिंगच्या वेळेस काही गमती जमती किंवा ब्लँक झालेत लोक, फंबल पडलेत, रिटेक्स वगैरे असं काय? लकीली काय झालंय मुक्काम पोस्टच्या बाबतीत की हे सगळे जे लोक जे माझ्या पॉडकास्टवर येतात ते प्रोच असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा बोलता बोलता जर त्यांचं फंबल झालं तर ते पॉज घेऊन ते म्हणतात अच्छा मी रिपीट करतोय हा, असं म्हणून ते रिपीट करतात. त्याच्यामुळे माझ्या एडिटरचं काम सोपं होतं एक. त्याच्यामुळे सहसा तसं होत नाही आणि सगळे तयार असतात उत्तरं द्यायला, कारण ते सतत इंटरव्ह्यूज देत असतात ही सगळी माणसं. फक्त ते स्टम्प्ड कधी होतात माहितीये का, की जेव्हा मी असा एखादा प्रश्न विचारते की ज्याची त्यांना सवयच नाहीये. राईट. म्हणजे अवधूत गुप्तेला मी त्याला बरीच सवय आहे प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि हे ते. पण ज्या वेळेला मी त्याला विचारलं की ओव्हर द इयर्स ह्या रियालिटी शो मधले जे पार्टिसिपंट्स येतात ते कसे बदलत गेलेत हे त्यांनी सांगितलं, कारण त्याला सवय आहे परत ह्या प्रश्नाची. मी म्हणलं पण आता मला सांग की त्यांचे जे पालक येतात त्या पार्टिसिपंट्सचे ते कसे बदलत गेलेत. ओके. सो दॅट वॉज समथिंग दॅट ही वॉज लाईक की अरे यार आता मला थांब जरा, मला विचार करू दे. सो असे प्रश्न आले की मग ती त्यांची रिॲक्शन होते. पण जसं मी म्हंटल तसं सगळे प्रो असल्यामुळे सहसा असे काही फंबल किंवा असे काही होत नाहीत. फक्त त्यांचं असं होतं यार रीमा आधी का नाही सांगितलंस. पण मी बऱ्याचदा जरी त्यांना आधी सांगितले प्रश्न तरी एखाद दुसरा प्रश्न असा स्वतःजवळ ठेवून देते की हा ऐन वेळेला, कारण ती स्पॉन्टेनिटी लूज करायची नसते. म्हणून मी विचारायचा हा प्रश्न ह्याच्या मागे हेतू एवढाच होता की जे लिस्नर्स ऐकतात त्यांना खूप चकाचक एपिसोड ऐकायला मिळतो. बरोबर. तुझंच असं नाही, माझा सुद्धा मी एखाद दुसरा काही वाक्य आपण रिपीट केलं असेल किंवा खूप कमी वेळा आम्ही एडिट करतो, पण कारण खोकला किंवा हे नॉर्मल कॉन्व्हर्सेशन मध्ये होतच. बरोबर. किंवा एखादा फंबल पण पडतो तर ते आम्ही नाही काढत जनरली. पण अगदीच एखाद बिझनेसच असतील आणि त्यांनी चुकून काही
नंबर्स टाकले असतील बरोबर. किंवा त्यांना असं नंतर वाटलं की अरे हा सेगमेंटमध्ये मी जरा जास्त बोललोय किंवा मी एजन्सीजना शिवाय दिल्यात राईट. तर तेवढा फक्त जर का पोर्शन सोडला, बेसिकली तो ऑर्गॅनिक कॉन्व्हर्सेशन टिकून ठेवणं, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. पण आय विल टेल यू व्हॉट, असं बऱ्याचदा होतं की बोलून जातात लोक, बोलून जातात आणि मग त्यांना वाटतं यार, मग त्यांचा मला मेसेज येतो की रीमा, मी ते बोललो होतो ना, ते नको ठेवा किंवा असं राईट. असं बऱ्याचदा होतं. पण अशा वेळेला मी तो माझ्याकडे वेटो ठेवते नाईस. की मला म्हणजे ऑफकोर्स त्या व्यक्तीला जर खूप अडचणीत आणणारी ती गोष्ट असेल तर मी ते नक्कीच काढते. म्हणजे त्या व्यक्तीने नाही सांगितलं तरीही मी ते काढते. बरोबर. पण ऑर्गॅनिकपणा ठेवण्यासाठी त्या गप्पांचा बऱ्याचदा मी अशा गोष्टी सोडूनही देते की येऊ दे ना. मग त्याच्यावर कारण माझी रिॲक्शन असते, त्याची रिॲक्शन असते. प्रिसाइजली. त्याच्यातून जे तयार होते केमिस्ट्री ती महत्वाची असते. मग वेदर इट इज अ जोक ऑर इट इज अ हेज. फॉर एक्झाम्पल RJ संग्रामची ज्या वेळेला मी मुलाखत घेतली त्यावेळेला त्यांनी माझी सरळ सरळ खेचलेली होती कारण मी एकच माईक घेऊन गेलेले होते रेकॉर्डिंगला. राईट. पण मग त्याला कसं ट्विस्ट करायचं की ज्या वेळेला आपला गेस्टच आपली घेतोय त्यावेळेला हाऊ डू यू ट्विस्ट दॅट अराउंड वगैरे. आणि मग ते ठेवायचं लाईव्ह त्याच्यामध्ये कारण ती माझ्या ऑडियन्सला पण येते. कारण मी जसं म्हटलं की हे इतकं पर्सनल मीडियम आहे की ऑडियन्सचं पण माझ्याशी आतापर्यंत माझ्या आवाजाशी एक नातं तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे रीमा पॉलिश्ड इंटरव्ह्यूज घेत असली तरी कोणीतरी तिची खेचू शकतं हे ऑडियन्सला पण इट्स एंटरटेनिंग फॉर देम. आणि बऱ्याचदा असं म्हणतात ना म्हणजे की सक्सेसफुल पर्सनॅलिटीज म्हणून त्यांचं फेल्युअर पाहायला पण लोकांना आवडतं. अगदी आवडतं. त्यामुळे ते लोक टपलेले असतात टू सी की आय एम फंबलिंग ऑर राईट. आणि मोर इम्पॉर्टंटली ना, म्हणूनच ज्यांना आता इंटरव्ह्यू बेस्ड कार्यक्रम करायचा असेल त्यांनी हे लक्षात ठेवा की जे सुपर सक्सेसफुल आहेत त्यांचे इंटरव्ह्यूज डेफिनेटली घ्या. पण जे नॉट सो सक्सेसफुल आहेत बट हु आर गुड त्यांचे पण नक्की घ्या. येस येस येस. सो बिकॉज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण तर तुम्ही ते जे ह्युमननेस असतो ना तो जिवंत ठेवता. करेक्ट. त्या आर्ट मधला किंवा ह्याच्यात ॲब्सोल्युटली. की कारण जे सुपर सक्सेसफुल आहेत ते आर ऑफकोर्स अबाव ॲव्हरेज. पण जे ॲव्हरेज आहेत त्यांच्यामध्ये डेफिनेटली काहीतरी आहे. चांगली स्टोरी असते. व्हेरी गुड स्टोरी आणि इनफॅक्ट जास्त ऑनेस्ट स्टोरी मिळते. प्रिसाइजली. आणि म्हणजे शिकता येतं काही वेळेस अशा लोकांकडनं की जे, आणि इनफॅक्ट असं पण कधी कधी होतं की त्या प्लॅटफॉर्ममुळे त्यांना एक वेगळा ऑडियन्स त्या लोकांना मिळतो. करेक्ट. विच इज अ व्हेरी नाईस थिंग. आता तो जो फंबल किंवा ह्याचा आपण पॉइंट बोलतोय ना, सहज मला आठवलं एक ऑन बिईंग नावाचा एक पॉडकास्ट आहे. बर. क्रिस्टा ट्रिपेट म्हणून एक खूप सुंदर इंटरव्ह्यू घेणारी वेटरन पॉडकास्टर आहे. तर ती काय करते ना, तो फार इंटरेस्टिंग आहे. आपण मराठीमध्ये तसं केलेलं नाही. मे बी तो आपण टेस्ट आउट करू. की ती तिचा एपिसोड जो आहे तो काहीतरी 41 मिनिटं का 31 मिनिटं डॉट एडिटेड असतो. ठीक आहे. 35 मिनिटं फॉर एक्झाम्पल. पण ती 1-2 आठवड्यांनी ना साऊंड चेक पासनचा अनएडिटेड एपिसोड पण सोडते. क्या बात आहे. सो विच इज लाईक अमेझिंग. अमेझिंग. म्हणजे की फार साऊंड चेक मध्ये ती स्टँडर्ड प्रश्न विचारते की तू ब्रेकफास्टला काय खाल्लंस. या प्रश्नापासून मग माईकचा आवाज नाही येते, मग तू हे करतो का, मग तो प्रोड्युसरला म्हणते की असं कर तसं कर. हे सगळं कॉन्व्हर्सेशन. राईट. आणि तो 1.5 तासाचा पॉडकास्ट ज्याच्यात वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांनी गप्पा मारल्यात, रुसवे फुगवे सगळं आहे काही काही एपिसोडमध्ये. पण मग फायनल जो एपिसोड येतो तो 35 मिनिटाचा. सो इट्स अ लेसन इन एडिटिंग. एक्झॅक्टली. सो दॅट इज अ नाईस अगेन. म्हणजे कॉन्टेंट नंबर जर का अगदी कन्सिडर केला तरी हे सुद्धा ऐकणारी लोक आहेत आणि मी जर ऐकून तो कुठेतरी रेप्लिकेट करतोय तर विच इज अ व्हेरी नाईस. डेफिनेटली. मला लिंक पाठव. नक्की. आपण एपिसोडच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकू. चालेल. आणि तुलाही मी पाठवतो. राईट. आता ऑडिओ मीडियम विषयी तुझं जे काही प्रेम जडलं 4-5 वर्षांपूर्वी असेल किंवा रिसेंट असेल. 2019. 4-1 वर्ष. 4 वर्ष झाली. सो आता तू ऑडिओ बुक्स पण करतेस. हो. पॉडकास्ट पण आहे. हो. अजून नवीन काही एक्सपेरिमेंट्स डोक्यात काय शिजतायत किंवा अर्थात वेळ असेल तर.
नाही. वेळ मिळायला पाहिजे या सगळ्या गोष्टी करायला. मी सांगते तुला. आता सगळ्यात आधी तर माझं प्रेम ऑडिओवर कधी जडलं हे मी सांगते तुला. मी लहान होते, 3रीत असेन मी. त्यावेळेला ना माझी आई आकाशवाणीवर रेग्युलरली आवाज द्यायची. त्यावेळेला विमल जोशी तिथे होत्या आणि कांचन संगीत होत्या मुंबई आकाशवाणी. विमल जोशी म्हणजे निवेदिता जोशींच्या आई. सो आणि त्या आमच्याच बिल्डिंगमध्ये राहायच्या. तर मी लहानपणापासून बडबड करायची हौसच ना आपल्याला. त्याच्यामुळे त्या मला म्हणाल्या, करशील का, देशील का आवाज? म्हणलं हो देईन ना, असं म्हणून त्यांनी मला कांचन संगीत म्हणून ज्या होत्या त्यांना रेफर केलं. आणि मग त्यांनी माझी ऑडिओ टेस्ट वगैरे घेतली आणि मानवी उत्क्रांती नावाचा एक कार्यक्रम त्यावेळेला यायचा. सो त्याच्यामुळे लहान मुलांना मानवी उत्क्रांती समजावून सांगितली जायची, असा तो एक फिक्शनलाइज्ड असा कार्यक्रम होता. सो तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार माझ्या आवाजात काहीतरी आहे. ओके. आणि तो जवळजवळ 2-3 वर्ष तो कार्यक्रम चाललेला होता. त्याच्यानंतर आय टूक इट व्हेरी कॅज्युअली आणि हे. पण नंतर मी जेव्हा फिल्म्स करायला लागले आणि डॉक्युमेंटरीज, NGO फिल्म्स, या सगळ्याचे व्हॉइस ओव्हर्स हे मी स्वतःच करायचे. अनलेस क्लायंटला स्पेसिफिकली मेल व्हॉइस ओव्हर हवा असेल, नाहीतर मीच आवाज द्यायचे. सो आवाजावरचं, माझ्या स्वतःच्या आवाजावरचं प्रेम तर माझं तेव्हापासून आहे. पण पॉडकास्ट हे मीडियम जे आहे ना, ते जेव्हा मला सापडलं, म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला अभिजित ठकारांनी मला हे केलं की रीमा आम्ही पॉडकास्ट करतोय, तुला मराठीत करायला आवडेल का? त्यावेळेला मला पॉडकास्ट म्हणजे काय हे पण माहिती नव्हतं. म्हणजे इनस्पाइट ऑफ बिईंग इन मीडिया आय वॉजंट अवेअर. तर त्यांनी मला लिंक पाठवली आणि मग मी ते ऐकलं. म्हणलं अरे हे तर मला करता येईल. घरी माईक होतं, सगळं होतं, कारण माझ्या डॉक्युमेंटरीजसाठी मला लागायचं. मग मी ते सुरू केलं करायला. 1, 2, 3 सॅम्पल्स केले, हे केलं. म्हणलं यार हे तर जमतंय आपल्याला, हे आपण करायला पाहिजे. असं म्हणून मग ते माझं प्रेम वयात आलं असं आपण म्हणू. आणि दुसरं एक ऑनेस्टली सांगायला हरकत नाही, काय होतं की जेव्हा तुमचे आई वडील सुपर अचिव्हर्स असतात आणि तुम्ही त्याच क्षेत्रात जाता, त्यावेळेला तुमची स्वतःची क्रेडिबिलिटी ही, तुम्ही कितीही मेहनत घेतली असली, तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं, तरीही ती तितकी ॲप्रिशिएट केली जात नाही म्हणण्यापेक्षा लोक रेकग्नाइज नाही करत. म्हणजे अरे हां, हे तर काय सरांनीच केलं असेल. म्हणजे ज्या वेळेला जननी कान्सला गेली, त्यावेळेला प्रायमरी रिस्पॉन्सेस हेच होते की हां सरांनी केलं असेल, गाईड सरांचं असेल. ओके. पण आता याच्यात या गोष्टीचं कारण तो अनुभव तुझ्याकडे आहे, माझ्याकडे नाहीये. बरोबर. पण म्हणजे त्याचं प्रेशर येतं का, त्याचा कंटाळा येतो का, ते नकोसं वाटतं, त्याची एक्झॅक्टली काय असते का, ती फेज वाईज चेंज होते? ती फेज वाईज चेंज होते, माझीच नाही प्रत्येकाची. एक्झॅक्टली. सो सुरुवातीला असं वाटतं अरे राग येतो जेव्हा तुम्ही वेन यू आर यंग अँड यू आर स्टार्टिंग आउट, त्यावेळेला राग येतो, अरे मी करतेय ना, माझं कोणी नाव नाही घेत असं. मग नंतर वाटतं की हा ठीक आहे, बाबांच्या नावाचा एक सपोर्ट आहे आपल्याला. ठीक आहे. मग नंतर असं होतं की अरे पण तरीही आय एम नॉट अप्रिशिएटेड यार, वेन विल पीपल अप्रिशिएट मी? हे एक रागातून पाहून, म्हणजे फक्त रीमा, हा असं एक होतं. ठीक आहे. सो व्हॉट कॅन आय से की बाबा 2014 मध्ये गेले, मला 2019 मध्ये पॉडकास्ट मिळालं आणि सापडलं रात्र, आणि मी अभिवाचन त्याच्यात करायला लागले. सो आय रिअलाइज की दिस इज माय मीडियम. कोणी मला हे नाही म्हणू शकत की हे बाबांमुळे तू करतेस. बाबांच्या नावाचा माझ्या मागे एक व्हॉट कॅन आय से प्रोटेक्टिव्ह कवच आहेच आहे. म्हणजे एवढे सगळे जे सेलेब्स एका फोन कॉलवर तयार होतात इंटरव्ह्यू द्यायला किंवा हे फक्त आणि फक्त बाबांमुळे, आणि मला मान्य आहे. आणि आधीपासून तुझं इंटरॅक्शन इंटरॅक्शन आहे. पण आता समवन लाईक भरत जाधव, की त्यांनी मला ओपनली सांगितलं की रीमा मी मुलाखती देतच नाही. भरत जाधवच्या मुलाखतीच नाहीयेत, पण फक्त सरांच्या रिस्पेक्टमुळे मी आलोय मुलाखत द्यायला. एक्झॅक्टली. सो ते आहेच. पहिला एपिसोड होता, तो दुसरा एपिसोड होता. सो ते आहेच आहे, डेफिनेटली आहे. पण हे माध्यम माझं आहे. ओके. आणि म्हणून हे प्रेम ऍक्च्युली जडलं. सो तुझा प्रश्न हाच होता का? मला तर आठवत नाही. पण ठीक आहे, जे काही डिस्कशन झालं ते चांगलं होतं. सो बेसिकली म्हणून हे प्रेम जे माझं जडलं ऑडिओ मीडियमवर,
ते नाही, म्हणून आपण नाही नवीन जड. नवीन गोष्टींविषयी बोलत होतो हा की ऑडिओमध्ये नवीन आता काय. आता माझ्या मनाचा पॉडकास्ट ज्या वेळेला मी केला, दॅट वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट दॅट आय डिड, की सायकोलॉजी सारखा क्लिष्ट विषय की जो ॲब्स्ट्रॅक्ट आहे, राईट. सायकोलॉजी आपलं मन आपल्याला दिसत नाही, पण तरी त्याचे बारकावे, त्याचे कंगोरे आपण लोकांना सांगू शकतो का सोप्या भाषेत, सोप्या शब्दात, कशा फॉर्मॅटमध्ये सांगू शकतो. सो तो एक फॉर्मॅट सक्सेसफुल झाला. आता माझ्या डोक्यात चाललंय की आपण नभोनाट्य म्हणा किंवा जे आपले प्राचीन किंवा पूर्वीचे जे फोक आर्ट्स आहेत ते कशा पद्धतीने पॉडकास्ट या मीडियममध्ये अडॅप्ट करू शकतो, राईट. ह्याच्यावर सध्या विचार चाललाय. ते ज्या वेळेला सुचेल त्यावेळेला लोकांसमोर येईलच. सो दॅट इज नाही, पण म्हणजे आय थिंक जेव्हा तुमचे 2-4 शोज होतात किंवा जसे तुझं मे बी असं आपण म्हणू की तुझं एक्सपेरिमेंट पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने ऑडिओमध्ये झालेले, तर अशा आयडियाज भरपूर सुचत असतील, म्हणजे एस्पेशली प्रवास करताना म्हण किंवा झोपेतून उठल्यावर अशा बऱ्याच आयडिया सुचत असतात. हो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल परवाच मी माझ्या एका मित्राशी डिस्कस करत होते. ही इज अ लॉयर. तो म्हणला, अरे आपण ना डिवोर्सवर एक पॉडकास्ट सुरू करू. डिवोर्स आणि त्याचे वेगवेगळे परिणाम. कारण डिवोर्स इज समथिंग विच इज नॉट जस्ट बिटवीन टू पीपल. ते पूर्ण फॅमिलीज शॅटर होतात डिवोर्समध्ये. आणि इंडियन कॉन्टेक्स्ट इज कम्प्लिटली डिफरंट. टोटली. आणि इंडियामध्ये आताशी लोक ऍक्सेप्ट करायला लागलेत की डिवोर्स होऊ शकतो, राईट. सो त्याच्याशी कसं डील करायचं, त्याच्यातले लिगल ऍस्पेक्ट्स काय असतात, त्याच्यातले सोशल ऍस्पेक्ट्स काय असतात, त्याच्यातले सायकोलॉजिकल मेंटल हेल्थ रिलेटेड ऍस्पेक्ट्स काय असतात, हे सगळं डिस्कस होणं खूप आवश्यक आहे. सो आय एम थिंकिंग ऑफ अ फॉर्मॅट की ते कशा पद्धतीने कोणालाही ऑफेंड न करता आपल्याला ते कसं पोचवता येईल. कारण आजही इट इज वन ऑफ द टॅबू सब्जेक्ट्स. बोलायचं नसतं लोकांना डिवोर्स, स्वतःच्याही डिवोर्सच्या बाबतीत बोलायचं नसतं. सो समाजात जे होतंय ते तर खूपच वेगळं. किंवा दुसऱ्याच्या डिवोर्सवर बोलायला आवडतं कारण गॉसिप अगेन. सो गॉसिप करायचं नाहीये ना पण आपल्याला. वी वॉन्ट टू लुक एट इट ॲज अ सिरियस सब्जेक्ट. सो ते चाललंय. सो अशा प्रकारचे सुचत असतं रे, सारखं सतत सुचत असतं. आता मला आता एक डिस्कशन मधनं एक प्रश्न सुचला की थीम बेस्ड पॉडकास्ट करण्यापेक्षा एक तुझ्याशी गप्पा मारायचं ठिकाण जे आहे ते जर का पॉडकास्ट राहिलं, आणि आता हा जो लॉयर मित्र आहे फॉर एक्झाम्पल, तर तो दर 2 महिन्यातनं या विषयावरती बोलायला आला, तर माझा प्रश्न असा आहे की नॅचरल एक्सटेन्शन होऊ शकतं का कुठल्याही शोचं, इररिस्पेक्टिव्ह ऑफ थीम. एक नॅचरल प्रोग्रेशन असं होतंय की अल्टिमेटली त्या गप्पा चालू आहेत. आता आपण स्टार्टअप विषयी काही बोलत नाही, बरोबर. आता आपण ऑन्टरप्रेन्योरशिप बद्दल काही बोलत नाही. राईट. बेस जरी चालू झाला असला की पॉडकास्ट विषयी बोलू, पण तो विषय एक नॅचरल कोर्स घेतो. बरोबर. तर आता हे 5 शोज, म्हणजे मी अशा ह्याने विचारतो की 5 शोज जर का हे एकच शो राहिला असता, ज्याच्यात गोष्टी पण आहेत, मनाचा पॉडकास्ट पण आहे, सेलिब्रिटीज बरोबर गप्पा आहेत, चेंज मेकर्सच्या गप्पा आहेत, ही सगळी भेळ एकाच डिशमध्ये आहे, तर त्याचा इम्पॅक्ट अजून झाला असता का, किंवा तू आता तोच हा फॉर्मॅट चूज करशील का? डिपेंड्स. मी चूज करीन का नाही याच्याकडे आपण नंतर येऊ. पण हा जो बेसिक प्रश्न आहे की जसं आता फॉर एक्झाम्पल चेंज मेकर्सचे इंटरव्ह्यूज, सेलेब्सचे इंटरव्ह्यूज, रिव्ह्यूज, मग मनाचा पॉडकास्ट, बायोस्कोप, स्टोरी टेलिंग, हे 5ही जर मी एका फॉर्मॅटमध्ये घालायचे किंवा एका शो मध्ये घालायचं म्हटलं तर माझा ऑडियन्स डायल्यूट होतो. बिकॉज ज्यांना चेंज मेकर्सच्या गोष्टी किंवा त्यांचे विचार ऐकण्यात इंटरेस्ट आहे, त्यांना सुबोध भावे काय म्हणतो हे ऐकण्यात इंटरेस्ट असेलच असं नाही. सो दे मे नॉट गो फ्रॉम एपिसोड 1 to 2 विथ मी. ओके, राईट. ओके. किंवा गोष्टी या अजूनही आपल्याकडे लहान मुलांना सांगायच्या असं म्हणूनच बघितलं जातं. वास्तविक तसं नाही, राईट. आपण निलेश मिश्राच्या गोष्टी जर ऐकल्या तर त्या सगळ्या मोठ्या माणसांनी ऐकाव्यात अशा सुद्धा असतात. सो जर मी एखाद्या ह्याच्यात गोष्ट घालतेय आणि एका ह्याच्यात इंटरव्ह्यू घेतेय, सो मे बी ह्याच्यात माझा एक 15 वर्षांची व्यक्ती माझा पॉडकास्ट ऐकते, गोष्ट आहे म्हणून, आणि पुढच्या ह्याच्यात चेंज मेकर गिरीश कुलकर्णी आहे जो सेक्स वर्कर्स बद्दल बोलतोय. सो दॅट पर्सन माइट नॉट बी इंटरेस्टेड. बरोबर.
ओके. सो म्हणून मी जे म्हणते की प्रत्येक शोचा आपला एक ऑडियन्स असतो. हे टेलिव्हिजननी आपल्याला शिकवलेलंच आहे. राईट. सो तेच इथे अप्लाय होतं. आणि दुसरं हे जे मिक्स्ड बॅग जे तू म्हणतोयस ते आकाशवाणीवर होतच आहे. सो पीपल आर गेटिंग दॅट आउट ऑफ FM आणि आकाशवाणी. आणि फक्त इथे मग आता ब्रँडिंग आणि ह्याच्या दृष्टीने जर का विचार केला, कारण 2019 पेक्षा 2023 मधलं इंस्टाग्रामचं चित्र वेगळं आहे. टोटली. म्हणजे द वे पीपल आर ऍक्सेसिंग द कॉन्टेंट. पण इथे मग कॉमन थ्रेड काय दिसतो मला, की जिथे तू ऍज अ होस्ट हा कॉमन थ्रेड आहे सगळीकडे. सो ऍज लॉंग ऍज तुझं पर्सनल ब्रँडिंग स्ट्रॉंग होत जाते, तिथे तुझं शोचं नाव फार महत्वाचं नाहीये एका पॉइंटला. म्हणजे ऍटलिस्ट फर्स्ट ज्याला आपण लो हँगिंग फ्रुट्स म्हणतो, त्यांच्यासाठी तुझं शोचं नाव डझंट मॅटर मच. जर का मला तुला ऐकायला आवडत असेल तर तो डिव्होर्स बद्दल बोल, नाहीतर भेळवाल्याशी बोल, किंवा कुठल्याही पॉलिटिशियनशी बोल. तो फार फरक नाही पडत वन्स आय अंडरस्टँड की हा सब्जेक्ट माझ्या इंटरेस्टचा आहे. सो पर्सनल ब्रँडिंग साठी हाऊ आर पॉडकास्टर सपोज टू प्लॅन देअर कॉन्टेंट? Well, again, it is a very complex question. Okay, or rather the answer is complex. The question is very simple. Right. की मल्टिपल गोष्टी. तुमचा पर्सोना काय आहे? एक. दुसरं, तुमचा एकाच विषयात एक्सपर्टीज आहे का तुमची मल्टिपल विषयात एक्सपर्टीज आहे? तुम्ही कम्फर्टेबल आहात का मल्टिपल विषय हँडल करताना? राईट. ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली लाईक आय सेड सेल्फ इव्हॅल्युएशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरेच लोक करत नाहीत का? पण नाही म्हणजे म्हणजे लॉजिकल वाटतं ऐकायला, करत नाहीत का मग लोक? नाही करत. माझा अनुभव आहे, कारण मी इंडिया फिल्म प्रोजेक्टचा जो पॉडकास्ट लॅब होती पहिली, त्याच्यात आय वॉज अ मेंटॉर. दॅट वॉज 2 years ago. आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की एकतर लोकांना सॉलिड कॉन्फिडन्स असतो की मला जे सांगायचं आहे ना ते जगाला ऐकायचंच आहे. बेस्ट. ओके. पण तसं नसतं. राईट. ते आपल्याला खूप महत्वाचं वाटत असतं, म्हणून ते जगाला महत्वाचं वाटेलच असं नाही. आणि म्हणूनही मिक्स्ड बॅग करू नये. राईट. कारण जी गोष्ट एकाला महत्वाची वाटते ती दुसऱ्याला वाटेलच असं नाही, आणि मग तो टर्न ऑफ झाला तर ही माइट नेव्हर टर्न बॅक टू युअर शो. ओके. करेक्ट. सो व्हॉट पॉडकास्टर्स नीड टू फोकस ऑन, एक सब्जेक्ट मॅटरची त्यांना किती जाण आहे जेव्हा ते एखादा पॉडकास्ट सुरू करतात. दुसरं, त्यांना स्वतःला इंटरेस्ट किती आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखाद्या सब्जेक्ट मॅटरची खूप माहिती असते, पण म्हणून आपल्याला इंटरेस्ट असेलच असं नाही. करेक्ट. राईट. सो तुम्हाला इंटरेस्ट आहे का? जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तो तुम्ही इंटरेस्टिंग पद्धतीने तो विषय मांडाल आणि तर लोक ते ऐकतील. ओके. राईट. सो आणि मग जेव्हा लोक ऐकायला लागतात आणि ऐकत राहतात त्यावेळेला तुमचं ब्रँडिंग आपोआप होतं. राईट. सो आपलं ब्रँडिंग आपण कसं करायचं हे आपल्यावर आहे. बट माझ्या अनुभवातून मी एवढंच सांगेन की ऑनेस्टली करा जे काही कराल ते. दॅट ऑनेस्टी रिचेस पीपल. ते ऑनेस्टी टचेस पीपल, आणि मग तुमचा ब्रँड तयार होतो. राईट. म्हणजे आज मराठीमध्ये रीमा अमरापूरकर पॉडकास्ट करते हे सगळ्यांना माहितीये. ते माझे ऐकत नसले पॉडकास्ट तरी माहितीये. म्हणजे लोक मला म्हणतात अरे मी बघितला हा तुझा पॉडकास्ट. म्हटलं बघितला कसा? नाही ते असतं. पण आय कम्प्लिटली अग्री विथ यू. कारण जेव्हा सुरुवात केली होती ना पॉडकास्टला मी सुद्धा, तर त्यावेळेस पण ना एक 6 महिने वगैरे काहीच कोणी दखलच नव्हती घेतली, विच इज ओके. ते माहिती होतं. आणि हल्ली आता जेव्हा लोक भेटतात त्यावेळेस अरे काय मंगळवार मार्केटिंग कसं चालू आहे. राईट. 0 एपिसोड ऐकले असतील, पण ते सारखं माहितीये आपण इन्स्टावरती टाकतो, व्हॉट्सअपवरती टाकतो, त्याच्यावरनं एक आणि बेसिकली कन्सिस्टन्सीचा पण खूप फायदा होतो याच्यात पॉडकास्टिंग मध्ये. आणि दुसरं एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे आपण की व्हिडिओचं कसं असतं, माणसं बघतात तुम्हाला, त्याच्यामुळे कनेक्ट लगेच होतो. ऑडिओमध्ये लोक ऐकत असतात, त्याच्यामुळे तुमच्या आवाजाशी कनेक्ट व्हायला फॉर युअर व्हॉइस आणि युअर स्टाईल टू ग्रो ऑन देम थोडा वेळ लागतो. येस. तो वेळ आपण दिला पाहिजे.
तो वेळ जर तुम्ही दिलात ना, तर मग आपोआप लोक फॉलो करतात. तुम्हाला करायला लागतात. म्हणजे मला बऱ्याचशा शाळांमधून कॉल येतात की रीमाताई तुम्ही आता बायोस्कोप कधी सुरू करताय? कारण महाराष्ट्रातल्या काही शाळा अशा आहेत जिल्हा परिषदेच्या की त्या गोष्टीचा तास असतो तेव्हा त्या शिक्षकांना स्वतःला सांगायची नसते गोष्ट. ते स्पॉटिफायवर बायोस्कोप लावतात आणि ऐका गोष्ट मुलांना. म्हणजे इन अ वे नाईस, बट इन अ वे नाईस, ऑफकोर्स इट्स व्हेरी सॅड इन अ वे, पण गुड. म्हणजे माझ्या आवाजाशी लोकांचा संबंध तो तयार झालेला आहे आणि त्याचे इतके फनी अनुभव येतात. आता मुक्तांगण जे आहे पुण्याचं, तिथे मनाचा पॉडकास्टचा रोज एक एपिसोड त्या लोकांना ऐकवलाच जातो, राईट. किंवा अनेक असे सायकोलॉजी इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या मनाचा पॉडकास्ट ऐकून तुम्ही ह्याच्या नोट्स काढा असे इन्स्ट्रक्शन्स लोकांना देतात. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. माझ्या आवाजावरून लोक मला ओळखतात. एक दिवशी मी एका दुकानात पुण्यामध्ये मी काहीतरी विकत घेत होते आणि एक व्यक्ती आली आणि म्हणाली तुमच्या मुलीसाठी घेताय का? मी म्हणलं यार माझ्याकडे बघून असं वाटतं का की मी मला मुलगी आहे आणि हे आहे. मी म्हणलं तुम्हाला कसं माहिती मला मुलगी आहे? अहो ताई तुम्ही मनाचा पॉडकास्ट करता ना आनंद काकांशी नाही का गप्पा मारत, तेव्हा तुम्ही सांगता की तुमच्या मुलीबद्दल. मी म्हणलं अरे वा. सो आवाजावरून त्यांनी मला ओळखलं. कारण मनाचा पॉडकास्ट आमचा आर्टवर्क पण असं की आमचे काही चेहरे दिसत नाहीत त्याच्यावर, पण माझ्या आवाजावरून त्यांनी ओळखलं. सो ही ओळख एक आपल्याला तयार करावी लागते आणि त्याच्यासाठी वेळ लागतो. आणि तो आवाज, त्या आवाजाची ओळख हा तुमचा ब्रँड होतो. लाईक अमीन सयानी इज अ ब्रँड फॉर सो मेनी इयर्स, राईट? ऍब्सोल्युटली. आणि ह्याच्याही पलीकडे म्हणजे हे सगळं एका बाजूला अगदी बरोबर जरी असलं तरी मेन जर का तुम्ही पॉडकास्ट चालू करणार असाल, तुम्हाला मजा येत असेल तर कंटिन्यू करा. ॲज सिम्पल ॲज दॅट. व्हेरी सिम्पल. म्हणून तर मी म्हणते की तुम्ही आज एक रेकॉर्ड केलाय ना, पब्लिश करायची घाई करू नका. एक्झॅक्टली. थांबा 1 महिना, तुम्ही काय रेकॉर्ड केलंय हे विसरून जा आणि मग ते ऐका. जर तुम्हाला मजा येत असेल तर, म्हणजे ती करतानाही मजा आली पाहिजे आणि ते तुम्हाला ऐकतानाही मजा आली पाहिजे. म्हणजे आम्हाला फिल्म मेकिंग मध्ये न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये एक सिम्पल रूल सांगितलेला होता, मेक अ फिल्म दॅट यू विल वॉन्ट टू वॉच. ओके, राईट. सो इट इज नॉट जस्ट अबाउट युअर एक्सप्रेशन, पण तुला जर थिएटरमध्ये बसवलं कोणी आणि म्हणलं ही बघ 3 तास फिल्म, तर तुला ती बघवली पाहिजे, तुला ती बघता आली पाहिजे किंवा तुला वाटलं पाहिजे की ही बघावी, राईट? सिमिलरली ते जे तुम्ही कॉन्टेंट करताय ते करा, तुमच्या पद्धतीने करा. एव्हरीबडी कॅन हॅव देअर ओन स्टाईल. आणि आता आपण म्हणतो तसं इट्स डेमोक्रेटायझेशन ऑफ मीडियम. कोणी तुम्हाला सांगू शकत नाही हे बरोबर आहे हे चूक आहे, राईट? नवीन ट्रेंड तुम्ही सुरू करू शकता फॉर ऑल वी नो. तर जे तुम्हाला करायचं ते करा, पण गिव्ह इट टाइम. पब्लिश करायची घाई नका करू. 1 महिन्याने ऐका, 3 आठवड्यांनी ऐका, इव्हॅल्युएट करा, ते अजून इम्प्रूव्ह करता येतं का ते बघा, आणि मग करा. सो चांगला सल्ला आहे हा. मी कधी कोणाला दिलेला नाही की रेकॉर्ड करा आणि पब्लिश नका करू. हा, बिकॉज कसं आहे, जसं आपण फिल्म सुद्धा आपण बनवतो, म्हणजे पूर्वी ही पद्धत होती, आता नाही. आता कारण हेच तयार होतात पूर्ण शॉर्ट ब्रेकडाऊन आणि हे सगळं ग्राफिकलीच तयार करूनच लोक शूट करतात. पण पूर्वी कसं असायचं, 80sचं सांगते मी, की फिल्म तयार व्हायची त्यावेळेला काही मॉनिटरही नसायचा. सो डिरेक्टरलाही माहिती नसायचं की काय शूट होतंय. डिरेक्टरनी सिनेमॅटोग्राफरला इन्स्ट्रक्शन दिलेली असायची, राईट? सो जेवढं शूट झालंय ते शेड्यूल एडिट करून एक रॅन्डम लोकांना वेगवेगळ्या वयोगटातल्या ते दाखवलं जायचं, ज्याला ट्रायल शो म्हणायचं. आणि मग त्यांच्या सजेशन्स घेतल्या जायच्या की आता ह्या गोष्टीत काय व्हावं असं वाटतं तुम्हाला, काय आहे काय नाही, आणि मग रिशूट व्हायचं त्याप्रमाणे, राईट? सो इथे तर आपले काही लाखो रुपये नाही गुंतलेले, तिथे तर लाखो करोडो रुपये गुंतलेले असतात. लाखो करोडो रुपये नाही गुंतलेले, आपण आपल्या मोबाईलवर आधी करतो. मोबाईलवर रेकॉर्ड करा, 3 आठवडे पडू द्या ते तसं, आणि तेवढे 21 दिवस लागतात डोक्यातून जायला गोष्टी आपण ज्या केलेल्या असतात, बरोबर, त्या ऐका, इम्प्रूव्ह युअर सेल्फ. तुमच्या मते जेव्हा ते परफेक्ट असेल ना तेव्हा पब्लिश करा. सॉरी मी खूप बोलतेय, लाईक आय सेड की मला कोणी सहसा विचारत नाही. नाही, पण मस्त झाला. म्हणजे आय हॅव एन्जॉयड दिस कॉन्व्हर्सेशन. कारण थँक्यू. म्हणजे हे शिका असा झोन नव्हता.
आणि मे बी आपल्या कॉन्व्हर्सेशन मधनं लोकांना बरेच पॉइंटर्स मिळाले असतील. आय होप सो. कारण पॉडकास्ट हा इतका अपकमिंग फील्ड आहे. आत्ताशी सुरुवात आहे. एक्झॅक्टली. सुरुवात आहे. हळूहळू आता मी गेले 4 वर्ष जे काम करते, आय हॅव नॉट अर्न्ड अ सिंगल पेनी आउट ऑफ दिस, राईट? इट इज प्युअर पॅशन. पण मी, माझ्यासारखे, तू, सोहम, आपल्यासारखे लोक हे कन्सिस्टंटली वर्षानुवर्ष आपण करतो आहोत. करेक्ट. म्हणून आता ते मार्केट ओपन होतंय. येस. आणि आता जे नवीन पॉडकास्टर्स येतील, ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, कॉन्टेंट क्रिएशनची नॅक आहे, बरोबर, दे आर गोइंग टू मेक मनी आउट ऑफ दिस. म्हणून जोपर्यंत तुमच्या दृष्टीने तुम्ही परफेक्ट नाही आहात, डोंट पुट युअरसेल्फ आउट देअर. आणि दिस मार्केट इज कमिंग अप. म्हणजे एव्हरी मंथ ऑन मंथ लिसनर्स वाढतायत, इन्व्हेस्टर्स वाढतायत, नवीन स्टार्टअप्स येत आहेत. स्टार्टअप्सचं तर एवढं नाही, म्हणजे आजकाल कोणीही स्टार्टअप सुरू करतं. पण मोर इम्पॉर्टंटली आता IKEA सारखा ब्रँड, त्यांनी स्वतःचं ब्रँडिंग करायला पॉडकास्ट हे माध्यम वापरलं, राईट? किंवा एशियन पेंट्स इज कमिंग इन ॲज अ म्हणजे ब्रँडेड कॉन्टेंट इज द फ्युचर, राईट? जे ऑलरेडी आपण इंस्टाग्रामवर बघतो, तेच आता पॉडकास्टमध्ये सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला पॉडकास्ट करायचा असेल तर नक्की करा, पण तुमचं क्राफ्ट, पॉडकास्ट कसा करायचा, तुमची स्वतःची स्टाईल असू द्या. मी असं नाही म्हणत की प्रत्येकाने एकाच पद्धतीने करावं. तुमची स्वतःची स्टाईल असलीच पाहिजे. ती तुम्ही किती पॉलिश करू शकता, ती तुम्ही तुमच्या दृष्टीने परफेक्ट करा. तुम्हाला तसा पॉडकास्ट ऐकायला आवडेल का? करेक्ट. कारण मग तो तयार करा. काही एपिसोड आपल्याला पण आवडत नाही ऐकायला. अरे काय बोललोय असं होतं. पण कधी कधी म्हणजे असं अगदी 70 मध्ये ना एक झाला असेल. अरे 70-77 मध्ये एखाद दुसरं होणं इज ओके रे. नाही, पण तिथे पण मी काय करतो, जाऊ दे आता दुसरा कुठला नाही, हा ढकलून देऊ. असं आपण माझा असा ठेवू नकोस. माझा लगेच ढकल. गेस्ट पॉडकास्टला मी असं करत नाही. अच्छा, सोलो पॉडकास्ट असतात त्याला मी असं करतो कधी कधी की अरे काय बोलले मी, जाऊ दे ठीक आहे. पण तो आणि बऱ्याचदा तो लोकांना आवडतो. हो, कारण अगेन मी जसं म्हटलं की आपल्याला वाटतं की हे भारी आहे किंवा भारी नाहीये, लोकांचं परसेप्शन वेगळं असू शकतं. ऍब्सोल्युटली. येस. सो रीमा, मस्त गप्पा झाल्या. किती वाजले? झालं तास आपल्याला ऑलमोस्ट. आपण राऊंड 2 एकदा करू, फिल्म मेकिंग वर करू किंवा काहीतरी, किंवा रॅन्डम शो मध्ये आपण काहीतरी करू, रॅन्डम करू काहीतरी. आणि बेस्ट आहे, तू मस्त वेळ दिलास आणि मज्जा आली, शिकायला मिळालं. मला 1-2 गोष्टी मला भारी पकडल्यास ना, तर ते ऑडियन्सनी काय पकडले ते आपल्याला फीडबॅक. सगळ्यांनी ऐका, सोहमनी पण पकडल्यात. आता तुम्ही पण नक्की पकडा आणि करा तयार पॉडकास्ट. असे मस्त करा ना, असं सोहमला वाटलं पाहिजे यार मेरे को तो कॉम्पिटिशन आ गई यार. असं मला वाटत नाही, पण ठीक आहे, वाटू दे. पण तुला माहितीये का, तो सुवर्ण काळ असेल ज्या वेळेला कॉम्पिटिशन तयार होईल, त्यावेळेला तो सुवर्ण काळ. पण मज्जा आली. थँक्स अ लॉट. मला पण खूप मजा आली. थँक्यू सो मच सोहम. तर मला आणि रीमाला दोघांनाही तुम्ही फीडबॅक द्या कसा वाटला एपिसोड, आणि आपण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.